त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय, पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती। तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे, आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत ते प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली। मला आनंदाने सांगायचं की राज्यपाल महोदयांनी सगळे विषय समजून घेतले, त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं मी याच्या निश्चित इंटरव्ह्यू करीन, निश्चित याच्या लक्ष घालीन, कारण का हा विषय नुसता संतोष देशमुखचा एकट्याचा नाही आहे, हा पूर्ण माणुसकीची हत्या केल्यामुळे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केलेली आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही। आपण ज्यावेळी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र म्हणतो, महासंतांचा महाराष्ट्र म्हणतो, या गोष्टी महाराष्ट्रात घडतात हे दुर्दैव आहे। आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या पक्षातले लोक आणि सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक सुद्धा इथं आम्ही सगळेजण तिथं जाऊन त्यांना मांडणी केली। आणि हा विषय सुद्धा अनेक ठिकाणी जाती वळण म्हणजे जाण्याच्या मार्गावर असे अनेक लोक प्रयत्न करत असतात, ते सुद्धा होऊ नये। इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे। आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहील। आणि तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोलून राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला। बाकी सगळे बोलतात। हा मराठी जरांगे पाटलांनी आता कायद्याची भाषा केलेली आहे, सर्वपक्षीय शिष्टमंडळ याची सहमत आहे का? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने सांगतो हे बंद करा। संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही, आम्ही सगळे जण मध्ये पडलो। विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही